अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, 4 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी झाली सुनावणी. सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये असा सवाल केल्याची ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेंची माहिती. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात कुठलीही कल्पना नाही, वरिष्ठांना ते ठाऊक असेल. प्रत्येक वेळी माझ्या नावाची चर्चा होते. मंत्रिपद मिळण्याबाबतच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर. पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा नेमका काय परिणाम झाला, पूरस्थितीची नेमकी कारणं काय याची माहिती घेणार. त्यानंतर पत्रकार परिषदही घेणार. शिवसेना मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचं समन्स. 2 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे वायकर यांना निर्देश. अमोल कीर्तीकर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने बजावलं समन्स. बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या राजे लखोजी जाधव यांच्या राजवाडा परिसरातील जवळपास 150 ते 200 झाडं पुरातत्व विभागाने कापून टाकली. स्थानिक जिजाऊ भक्तांमध्ये संतापाची लाट. केंद्र सरकारच्या पद्म पुरस्कार 2025 साठी राज्य सरकारकडून शिफारस समिती स्थापन. सुधीर मुनगंटीवार समितीचे अध्यक्ष. समितीत दिलीप वळसे पाटील, उदय सामंत, दादा भुसे, धनंजय मुंडे, चंद्रकांत पाटील यांचा समावेश. परतवारीपूर्वीच दिंडी प्रमुखांच्या बँक खात्यात 20,000 रुपये जमा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळला. आषाढी वारीतील 1,500 दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी 3 कोटींचं वितरण. संत नामदेव महाराजांच्या चरण पादुकांचं मलेशियाकडे प्रस्थान. संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा मलेशियातल्या क्वालालंपूरमध्ये होणार. विश्व भ्रमण दिंडीचं संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केलं स्वागत. मोहोळ अपर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरनं मोठा वाद. राजन पाटील समर्थकांनी बोलवलेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकारी मुबीना मुलाणी यांनी तहसील कार्यालयाला केला विरोध. मुलाणी यांना ताब्यात घेऊन बैठकीतनं बाहेर नेलं. मोबाईल गेममधील टास्क पूर्ण करताना 15 वर्षीय मुलाने घेतली 14व्या मजल्यावरनं उडी. मुलाचा मृत्यू. पिंपरीतल्या चिंचवडच्या किवळे भागातली धक्कादायक घटना. अशा गेम्सवर सरकारने कायमस्वरूपी बंदी आणावी, मृत मुलाच्या आईवडिलांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.